नेमकं मे महिन्यापासून माझ्या तारखा कमी झाल्या आहेत. सो मी या इंटरव्ह्यू नंतर किंवा मी जी सोशल मीडियाची पोस्ट केली त्याच्यामुळे काही बदल घडलाय का, फरक पडलाय का असं. अशीच ना मालिकांमध्ये काम करताना तुला कुठली गोष्ट खटकते किंवा कलाकारांमध्ये तुमच्याशी चर्चा होते की नाही यार हे बदलायला हवं, हे फारच प्रॉब्लेमॅटिक आहे, असं काय होतं? माझे मित्र ॲज अ प्रोफेशनल प्रोड्युसर तुम्ही असं वागताय म्हणून चिडचिड झाल्यामुळं मग मी ते मला दुर्दैवाने त्यांचं नाव घ्यावं लागलं, कारण हे दुसऱ्या एका प्रोड्युसरवर विनाकारण त्यांच्या माथी जायला लागलं. तुमचे सोशल मीडिया फॉलोअर्स किती आहेत? अच्छा, कमी आहेत, जास्त आहेत तरच तुम्हाला मिळणार, कमी येतात नको, ठीक आहे, असं झालंय? उलट अशा लोकांना खरंच मिळत असेल तर संधी मिळावी, त्यांनाही त्यांचं टेस्टिंग होईल की बाबा रील करणं सोशल मीडियासाठी आणि कॅमेऱ्यासमोर परफॉर्म करणं ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आणि जर त्यांना त्या जमल्या तर उत्तम, नाही तर मग जे छान जमतंय ते छान करावं. ज्यांना कॅमेऱ्यासमोर छान काम करता येते त्यांना ते काम करू द्यावं. पण मग एकदा सिरियल बंद झाली की मग निर्मात्या, मी काही जणांचं आहे की निर्मात्यांनी फोन उचलायचं बंद केलं. त्यांनी सरळ सांगितलं माझं नुकसान झालं, मी देणार नाही पैसे. तुम्ही निर्माता म्हणून आले, तुम्ही देणारे म्हणून आले, तर तुम्हीच असं केलं तर कसं होणार आहे? कोणाकडे बरं, निर्माता सुरुवातीला हे सांगतो का की तुझे हे पैसे ठरलेत, तुझे म्हणजे सगळ्यांचे तुमचे हे पैसे ठरलेत, जर फायदा झाला तर तुम्हाला मी एवढे टक्के मी देतो, असं म्हणतो का? आणि तेव्हाच हे सांगतात का की नुकसान झालं तर मी तेवढेच तुझ्याकडून वसूल करून घेईन? सेलिब्रिटी कट्टावर मी वृषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर मित्रांनो, सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये एक विषय खूप गाजतोय, तो म्हणजे कलाकारांना त्यांच्या कामाचे पैसे वेळेत न मिळणं. म्हणजे तुम्हाला आता बऱ्याच जणांना आतापर्यंत माहिती झालं असेल की कलाकारांना ना त्यांच्या कामाचे पैसे 120 दिवसानंतर मिळतात, तर काही वेळेला मिळतच नाहीत. आणि अशाच संदर्भात ना अभिनेते शंतनू गंगणे यांनी नुकतीच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरती एक पोस्ट शेअर केली होती. आणि त्या संदर्भातच जाणून घेण्यासाठी मी आज त्यांच्या घरी आलेले आहे. नमस्कार शंतनू दादा, कसा आहे? मस्त, स्वागत आणि आभार. कारण या विषयाला डिजिटल मीडियाच्या माध्यमातून पहिल्यांदा तुम्ही हात घातलाय. कलाकारांच्या आयुष्यामध्ये अगदी त्यांची एंगेजमेंट असेल, लग्न असेल, ढोळा जेवण असेल, ते अगदी नाव ठेवण्यापर्यंत किंवा आमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये आमच्या प्रोजेक्टला प्रसिद्धी देण्यासाठी म्हणून असेल, तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक डिजिटल मीडिया येतो. पण अडचणीच्या काळात तुम्ही पहिल्या आहात ज्या आलात आणि आमची बाजू समजून घेण्यासाठी इथे आहात, तर त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. तर आता नुकतीच तू सोशल मीडियावरती पोस्ट टाकली होतीस आणि माझ्यासारख्याच ना बऱ्याच जणांचा हा एक गैरसमज झालेला होता की तुझे झी मराठीवरती आता एक सिरियल सुरू आहे पारू नावाची, त्याच्यातून आम्ही सगळेजण तुला बघतोच आहोत. तर बऱ्याच जणांचा हा समज झालेला की ती पोस्ट ना खरं तर तू त्या मालिके संदर्भात पोस्ट केली होतीस. ठीक आहे, तर काय नेमका खुलासा करशील आज या माध्यमातून? तर सगळ्यांचाच गैरसमज झाला होता की मी फक्त पारूबद्दलच बोलतोय म्हणून, आणि सेम समज माझ्या बाकी टीमचा निर्मात्यांचाही झाला होता. सो नंतर एका इंटरव्ह्यूमध्ये मी पर्टिक्युलर हा मुद्दा जिथून आला, ज्या कारणामुळे मी या विषयाला हात घातला, त्याच्याबद्दल प्रिंट मीडियामध्ये मी सविस्तर मुलाखत दिली. आणि सेम मी त्यांना, माझ्या निर्मात्यांना आणि माझ्या टीमलाही सांगितलं की हे नेमकं कुठून सुरू झालं. मी निर्मात्यांशी बोलताना हे बोललो की म्हटलं वर्षभरापासून असं नाही की पैसे येत नाहीयेत, वर्षभराचे पूर्ण पैसे आलेले आहेत माझे. पारूबद्दल बोलतोय मी. थोडा डिले आहे तिथे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझे काही पैसे किंवा माझ्या इतर कलाकारांचे कोणाचे दिलेच नाही. तर हे सगळ्यांना वाटणं साहजिक होतं की हे फक्त आणि फक्त पारूबद्दल बोलतो, तर हे तसं नव्हतं. मी अभिनेता म्हणून तिथे दिसतो त्याच्यामुळं कदाचित तिकडे रोख गेला असेल, पण मी हे त्यांच्यासोबत क्लिअर केलं. आणि इथून पुढे पण मी जेव्हा एक कार्यकारी निर्माता किंवा अभिनेता म्हणून आता पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये मी बोलेन, तर हे काही फक्त आणि फक्त पारूबद्दल नसेल, याच्यामध्ये त्याचाही भाग आहे. कारण ती पण माझ्या करिअरचा एक मोठा टप्पा मी समजतो, तर तो पण आहे. याच्या आधीच्या पण सिरियल आहेत, फिल्म आहेत. तर मी बोलताना एकंदरीत बोलेन. आणि ज्या कलाकारांबद्दल, तंत्रज्ञांबद्दल मला अनुभव आलाय, ज्यांनी माझ्यापर्यंत त्यांच्या भावना व्यक्त केल्यात, त्यांच्या अडचणी सांगितल्यात, सो मी त्या सगळ्या एकंदरीत म्हणून बोलेन. तर याच्यामध्ये कोणीही गैरसमज करून घेऊ नये की मी फक्त आणि फक्त
पारू या सिरियल बद्दल बोलतोय. पण जसं काल आपलं बोलणं झालं ना फोनवरती, तर तेव्हा मलाही या गोष्टीचा खुलासा झाला, की नाही ह्या रिलेटेड काहीच नव्हती ती पोस्ट. पण एक असं असतं ना, की गैरसमज झाला, की बाकीही गोष्टी घडत जातात. तर तसं काही झालं का, की सेटवरनं तुला काही मालिकेमधल्या काही कलाकारांच्या काही प्रतिक्रिया आल्या का? किंवा तिथे तुला आता बोलवलं जातंय का शूटला? की सध्या कसं चालू आहे तिथलं? कलाकारांच्या म्हणजे माझ्या सहकारी कलाकारांबद्दल म्हणाल तर त्यांनी सपोर्टच केला, कारण त्यांना प्रत्येक कलाकाराला इतर कलाकारांच्या पण अडचणी माहिती आहेत करेक्ट. आणि त्यांना स्वतःच्याही अडचणी माहिती आहेत. त्यामुळं मी फक्त काही एकट्या माझ्यासाठी म्हणून नाही, मी म्हणजे माझ्यासोबत सगळ्यांसाठी म्हणून मी बोललो होतो. त्यामुळं त्यासाठी म्हणून त्यांनी माझं कौतुक केलं. शूटिंगच्या तारखांबद्दल बोलायचं झालं तर नेमकं मे महिन्यापासून माझ्या तारखा कमी झाल्या आहेत. ओके. सो मी या इंटरव्ह्यू नंतर किंवा मी जी सोशल मीडियाची पोस्ट केली त्याच्यामुळं काही बदल घडलाय का, फरक पडलाय का असं म्हणणार नाही. त्याच्यामुळं मला टाळलं जातंय का, मी असंही म्हणणार नाही. पण मे पासूनच तारखा शूटिंगच्या कमी व्हायला सुरुवात झाली. जूनमध्ये तर मी अगदी एकच दिवस शूट केले. सो मी असं ब्लेम नाही करणार की मी ते सोशल मीडियामध्ये माझं मत व्यक्त केलं म्हणून माझ्या तारखा कमी केल्या गेल्या असं मी आत्ता म्हणणार नाही. पण मला खरंच कौतुक करायचंय तुझं, कारण खूप कमी कलाकार असे असतात ना, की जे गट्स लागतात नाही का ह्या सगळ्या गोष्टी. कारण सोशल मीडियावरती जेव्हा तुम्ही ह्या गोष्टीवर संदर्भात बोलता ना, त्यावेळेला बॅक ऑफ द माइंड ही पण एक भीती असते, की पुढे आपल्याला काम मिळालं तर, किंवा आपल्या मागून काय बोललं जाईल. आपल्याला काम देताना लोक हा तर विचार करणार नाहीत ना, आपल्या बाबतीत पण घडलं तर. पण तू हा विचार नाही केलास आणि स्पष्ट बोललास. तर काय आहे ना, की एका मोमेंटला प्रत्येक व्यक्तीची सहन करण्याची, समजून घेण्याची एक मर्यादा असते. करेक्ट. त्या मर्यादेच्या बाहेर गोष्टी जायला लागल्या की कोणीच सहन करत नाही आणि ते सहन करूही नाही. कारण आपण अन्याय सहन केलं की त्या अन्यायाला आपणच दुजोरा देतोय, हा एकंदरीत काय म्हणता येईल विचार आहे त्याच्या मागचा. आणि घाबरून काही होणार नाही. आत्ता एक मोजून 4-5 निर्माते असतील जे या संदर्भात या प्रकारे काम करत आहेत. पण काही निर्माते वर्षानुवर्ष जे काम करत आहेत ते अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत प्रोफेशनली काम करत आहेत. लोकांना व्यवस्थित कमिटमेंट दिल्याप्रमाणे तारखा हे करणं, त्यांच्या देणं, त्यांना वेळेवर पैसे देणं. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये खूप नावं अशी आहेत की जे स्वतःहून कलाकारांना फोन करून सांगतात की तुझं पेमेंट रेडी आहे, तर ते दिलं जातं. एखादा दुसरा दिवस होणार डिले होणार असेल तर तसंही सांगितलं जातं. काही तंत्रज्ञांना जे वर्षानुवर्ष त्यांच्याकडे काम करतायत त्यांना त्या तंत्रज्ञांना माहिती नसतं की तुम्हाला इन्सेंटिव्ह वाढून मिळणार आहे आणि तो न सांगता इन्सेंटिव्ह दिले जातात की आता तुला इन्क्रीमेंट दिलेला आहे, कारण आता साधारणपणे वर्ष झालंय. सो अशा चांगल्या गोष्टी आहेत, असे चांगले निर्मातेही आहेत, त्यांच्याबद्दल आपण सगळे बोलतो. आता मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी कोणाचंही नाव घेणार नाही मुद्दामून, कारण असं होतं की मग अरे हा यांना फेवर करतो की काय, यांना हा विरोध. मी ज्यांचं नाव घेतलं याच्यापूर्वी ते माझे मित्र होते आणि ते एका मोमेंटला झालं की माझ्या मित्रांनीच या प्रकारे माझ्यासोबत जी वागणूक झाली त्याच्यामुळे मी त्या चिडचिडीपोटी की माझे मित्र ऍज अ प्रोफेशनल प्रोड्युसर तुम्ही असं वागताय म्हणून चिडचिड झाल्यामुळं मग मला दुर्दैवाने त्यांचं नाव घ्यावं लागलं, कारण हे दुसऱ्या एका प्रोड्युसरवर विनाकारण त्यांच्या माथी जायला लागलं. ते कारण त्या सोशल मीडियाच्या पोस्ट नंतर त्यांना वाटलं नाही की अरे हे आपल्याबद्दल आहे म्हणून, त्यांना ते कळलंच नाही. म्हणून मग मला उघडपणे नाव घ्यावं लागलं. पण त्याच्यानंतर मी कुणाचंही नाव घेणार नाही हे मी ठरवलंय, की कारण मला कुणाचं नाव खराब करायचं नाही, दुखावलं जायला कारण गरज नाही. जे चांगलं करतायत त्यांच्याबद्दल मी अनेक वेळी प्रत्यक्ष सोशल मीडियाच्या माध्यमातून मी लिहिलंय की या निर्मात्यांनी पैसे दिले म्हणून, आणि ज्यांनी दिले नाहीत त्यांच्यावर मी चॅनलमध्ये ईमेल करून त्यांच्याकडून पैसे वसुली केले. यावेळी उघडपणे करायचं, कारण हे सगळ्यांचं आणि किती वर्षानुवर्ष ते चालूच आहे. मग काही अपवाद असतात, आपण समजू शकतो की जेव्हा आपण टीम म्हणून काम करतो आणि निर्माता हा आपला कॅप्टन ऑफ द शिप आहे, मेन आहे, ज्याच्यावरून मी म्हणतो की तो लाखांचा पोशिंदा आहे. सो त्याला मदत करायला आपण सगळे तयार आहोत, कारण तो जगला, तो टिकला तर आम्हाला मिळणार आहे. सो
काही महिने सुरुवातीचे ते आपण समजू शकतो, अपवाद असतो त्याचा, की बाबा हा एखाद दुसरा महिना मागे पुढे झाला तर ते अगदी साहजिक आहे. ते अनेक वेळा समोरून सांगितलंही जात नाही तरी पण आपण समजून घेतो. पण त्या अपवादाचा जेव्हा नियम होतो की हा ओके ठीक आहे, आपण बोललोय 90 दिवसांचं, पण आता ठीक आहे, अडचण आहे थोडी, 120 दिवस, सो ह्याचा नियमच होऊन गेला, टेकन फॉर ग्रँटेड. मग ते गृहीत धरणं झालं ना, की तुमची अडचण होती म्हणून हे केलं. पण जिथे काही कलाकार आहेत ज्यांना शक्य आहे की ते 4 महिने काय 5 महिने सहन करतील, ते सस्टेन करू शकतात, जेवढी काही अमाऊंट येते त्याच्यामध्ये त्यांचं चालतं. पण जे मेकअप आर्टिस्ट आहेत, हेअर ड्रेसर आहेत, कॉस्ट्युमची मुलं आहेत, आमचे स्पॉटवाले आहेत, यांचे जर वेळेवर पैसे दिले गेले नाही तर त्यांनी कसं करायचं, त्यांनी कसं जगायचं? त्यांच्यासाठी अवघड आहे ना. म्हणजे आर्थिकदृष्ट्या फक्त अडचण ही निर्मात्यालाच आहे का? नाही. मी म्हणतो की आहे, त्याला आहे, समजून घेतोय आम्ही त्यांची बाजू. पण मग त्यांनी त्यांच्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या कमी असलेली माणसं जी तुमच्यावर विसंबून आली आहेत, तुम्ही निर्माता म्हणून आलीत, तुम्ही देणारे म्हणून आलेत, तर तुम्हीच असं केलं तर कसं होणार आहे? कोणाकडे बरं, निर्माता सुरुवातीला हे सांगतो का की तुझे हे पैसे ठरलेत, तुझे म्हणजे सगळ्यांचे तुमचे हे पैसे ठरलेत, जर फायदा झाला तर तुम्हाला मी एवढे एवढे टक्के मी देतो, असं म्हणतो का? आणि तेव्हाच हे सांगतात का की नुकसान झालं तर मी तेवढे तुझ्याकडून वसूल करून घेईन? याच्यातली कुठलीही गोष्ट सांगितली जात नाही. जर तुमच्या फायद्यामध्ये तुमची टीम नाही तर मग तुमच्या नुकसानीमध्ये का? अपघात खूप होतात, अचानक सिरियल बंद पडतात किंवा काय होतात, मी अगदी ते सगळे समजू शकतात. पण मग त्याची जबाबदारी फक्त कलाकारांची का, तंत्रज्ञांची का? 12 तासांची शिफ्ट असते कामाची, बरोबर? ती 12 तासाची शिफ्ट ही गृहीत धरली गेली की 13 तास करायची. सो 9 ते 9 ची शिफ्ट असेल ती 10च्या आधी कधीच संपत नाही. आपण सगळे त्याला तयार आहोत. आतापर्यंत कुणी म्हणाल नाही की मला एवढे वेळ काम करायचं नाही. आनंदाने काम करतात सगळे लोक. पण मग एवढं काम केल्यानंतर मग का कुणी ठरलेल्या कमिटमेंटपेक्षा जास्त वेळ थांबायचं? मग अडचणी नाही आहेत का? मग त्याच्यावर बोललं तर मग राग येण्याचं कारण नाहीये कोणाला काही. याच्यातून मार्ग काढला पाहिजे ना. आणि हा सगळ्यांनी मिळून काढला पाहिजे. आतापर्यंत सहकार्य केलंच आहे सगळ्यांनी. पण मग एकदा सिरियल बंद झाली की मग निर्मात्या, मी काही जणांचं आहे की निर्मात्यांनी फोन उचलायचंच बंद केलं. त्यांनी सरळ सांगितलं माझं नुकसान झालं, मी देणार नाही पैसे. एखाद्या म्हणजे आज यंग आहे ज्याचं घर फक्त त्याच्या कमाईवर चालतंय, त्यानं एवढं नुकसान कसं करून घ्यायचं? म्हणजे ज्या त्या व्यक्तीने वाटलं पाहिजे की 5-6 हजार 10 हजारच्या आतली अमाऊंट तुम्ही अडवताय, त्याने तुमचं काहीच बिघडणार नाही. पण ज्याच्यासाठी ते 10 हजार खूप महत्वाचे आहेत, त्याने काय करायचं? आणि ही अमाऊंट म्हणजे अशी होती की माझ्याकडे ती यादी आहे, 5-5 लाखाच्या घरात पैसे अडकले होते एका प्रोजेक्टचे. या अमाऊंटने लोकांना फरक पडणार नाही का? बरं, त्यांनी मेहनत करताना काही कामचुकारपणा केलाय का? बरं, तुम्ही त्यावेळी सांगितलं का बाबा तू हे नुकसान केलंय, आजचं नुकसान तुम्ही तसं म्हणाल, चल ठीक आहे मी मान्य करतो, आज माझ्यामुळे नुकसान झालं, किती हे माझ्याकडून वेळ लागला का, ठीक आहे एवढं कट करा, मला मान्य, हे करायला तयार आहेत. पण फक्त माझं नुकसान झालं म्हणून आता ह्याच्यानंतर 100 लोकांना नुकसान चालेल, ही विरोधाभास आहे हा, आणि डबल स्टँडर्ड आहे ना, हे चुकीचं आहे. की माझं नुकसान होतंय म्हणून मी सगळ्यांचं ते, याच्यासाठी तुम्ही आर्थिक नियोजन करणं गरजेचं होतं, तुमचं टाइम टेबल हे करणं गरजेचं होतं. अनेक निर्माते आहेत जे व्यवस्थित टाइम शेड्यूल मध्ये काम करतात, त्यांना काही अडचणी येत नाहीत. अडचणी आल्या तर त्याला सगळेजण मिळून मदत करतात. मग तेव्हा 10ची 11 वाजले तरी कोणी म्हणत नाही की आज हे झालं, थोडं जेवणाला लेट झालं, नो ब्रेक मध्ये लोक काम करतात, की समजून घेतात, ठीक आहे काय अडचण नाही. की आम्हाला प्रत्येकाला माहिती आहे ना की निर्माता म्हणजे आपल्यासाठी एक आपल्या कुटुंबाच्या बाहेरचा एक वडीलधारा माणूस आहे. तो आपल्याला पोसतोय, आपल्याला काम देऊन. अनेकांकडे कामं नाही आहेत, तर तो देतोय आपल्याला काम, तर आपण त्याच्यासाठी म्हणून करतोय. पण मग ती जी वडील वृत्ती समोरून येणं अपेक्षित आहे ना, त्याचा खूप मोठा अभाव मला दिसतोय याच्यामधून. आता या
नुकसान काय झालं वगैरे ह्या बाबतीत मी येणारच आहे, हे हं. विचारणारच आहे. पण तत्पूर्वी मला विचारायचं आहे, की जेव्हा ही तू पोस्ट टाकलीस ना, त्यानंतर आम्ही पण हे पण बघितलं, की बऱ्याच कलाकारांचा ना तुला सपोर्ट पण मिळालाय तिथे. हं. पण असं झालंय का कुठल्या कलाकाराविषयी तू सांगू शकशील, की कॉलवरती तुमचं काही बोलणं झालंय? त्यांनी काही याच्यातून काही मार्ग आपल्याला पुढे काढता येईल का फ्युचरसाठी म्हणून? असं काही तुमच्यात झालंय का बोलणं? नाही, खूप कलाकारांनी हं, फोन केला, वेगवेगळे मार्ग हं, सुचवले. आता एकंदरीत सगळ्यांचं म्हणणं आहे, जे आम्ही आता सांस्कृतिक हं, मंत्र्यांपर्यंत पोहोचवतोय, की प्रत्येक चॅनल निर्मात्यांना 45 दिवसामध्ये पैसे देतं. हं, सो आमची थेट मागणी आहे हं. याच्यानंतरची, की कामगारांचे पैसे दर महिन्याला आणि अ, कलाकारांचे पैसे आणि व्हेंडर्सचे पैसे हं. हे 60 दिवसानंतर, म्हणजे ओके. 60 दिवसाच्या आत. बरोबर. कारण 45 दिवसामध्ये तुम्हाला पैसे मिळतात. हं, जर टेक्निकली थोडं मागे पुढे हं, झालं तर तुम्हाला एक 10 दिवसांचा हं, बफर असावा आणि आम्हाला 60 दिवसामध्ये पैसे मिळावे, हं, 60 दिवसाच्या आत हं. मिळावे. कारण आपण एक बरोबर. काहीतरी डेडलाईन ठरवायला पाहिजे, करेक्ट. म्हणून एक साधारणपणे सगळ्यांनी हं. मिळून ते ठरवलं आहे. कलाकारांचं काही कॉलवरती काही बोलणं झालं? आले कलाकारांचे हां. फोन. सगळ्यांचं मत तर होतं, की हे आहे, की बाबा तू खरंच खूप डेअरिंग केलंय, खूप हं, चांगलं काम केलंय. जे नोन आहेत, हं, ज्यांच्यासोबत मी काम केलंय, ज्यांच्यासोबत मी काम केलं हं, नाही ते पण, आणि सोबत काही ज्युनियर आर्टिस्टचे हं, पण फोन आले, की हं, त्यांचे पैसे पण अडकले होते हं, आणि त्यांच्यासाठी म्हणून त्यांचे पण काही माझ्याकडे अर्ज आले होते. हं, सो सगळ्यांचं म्हणणं आलं, की तुम्ही खूप डेअरिंगची गोष्ट हं, करताय, आणि आणि त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं, की नाही, तुम्ही नका चिंता करू. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा हं. आहेत, आणि असं नाही की सगळेच निर्माते तसं करतात. याच्या तुम्ही बोललात त्या ह्याला राग धरून हं, बसतील. जर आणि मलाही ही गोष्ट पटते, की माझ्यासाठी एखादी भूमिका असेल, मी हं, त्या योग्य असेन त्या हं. भूमिकेच्या, आणि त्या निर्मात्याकडे मी काम करू, माझ्यासाठी व्हॅकन्सी असेल, तर तो देईल माझ्या माझ्या अभिनयाच्या ह्याच्यावर जोरावर. त्याच्यावर कॅल्क्युलेट करेल, करेक्ट. ना की मी चुकीच्या गोष्टीवर विरोध केला म्हणून आता हा चुकीचा बरोबर, ठरलाय किंवा मला वाईट ठरवून. तर मला खात्री आहे की असं काही होणार नाही. बरोबर, तर मी त्याच्याबद्दल निर्धास्त आहे. बरोबर. आता आपण जसं मगाशी आता तू म्हणालास ना, की 5,00,000 एकाचं तर देणं होतं. म्हणजे 5,00,000 येणं बाकी होतं हं, काही कलाकारांचं. तर तुला माहिती असेल, की अजिंक्य राऊत जो हं, आहे त्यांनी देखील आत्ताच नुकतीच काही दिवसांपूर्वी एक पोस्ट केलेली होती. त्याचे तर 9,00,000 पेक्षा जास्त अमाउंट बाकी आहे येणं. हं. सो हे किती डेंजरस आहे. म्हणजे मी तेच म्हणतो ऐकतानाच ना, शॉकिंग की होतं हे. खूप आपण तेच म्हणतो, आपण खूप सहन करत हं. राहतो. आणि आपण तेच म्हणतो ना, आपण ज्यांच्यासोबत काम करतो त्यांना आपण वडीलधारा समजतो. ॲक्चुअली. आपण त्यांना दादा, सर या नावानं बोलतो. तर आपलं एक नाही म्हटलं तरी आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपलं नातं निर्माण होतं. हो. तर त्या नात्यापोटी आपण त्या सगळ्या गोष्टी हे करतो. पण हं, त्याच्यासोबत माझं घर, माझं कुटुंब हे हं. पण आहे, जे मला चालवायचंय. करेक्ट. मला सांग काय-काय अडचणी येतात रे? म्हणजे आता अ, आपल्याला माहिती आहे, की जनरली नॉर्मल जॉब करणाऱ्यांना कसं ना, दर महिन्याला एक सर्टन अमाउंट मिळते. बरोबर, पण हे क्षेत्रच असं आहे, की एकतर बेभरवशी आहे. बरोबर. जितके दिवस सीरियल किंवा एखादं प्रोजेक्ट, फिल्म असेल, आहे तोपर्यंत आपल्याला फिक्स आहे इन्कम हं, ते. नेक्स्ट प्रोजेक्टला माहिती नसतं, की किती अमाउंट मिळणार आहे. हं. पण जे चालू आहे त्याच्यात सुद्धा हे जे असे प्रकार जर घडत असतील ना, तर काय-काय अडचणींना फेस करावं लागतं? काय सांगशील त्याबद्दल? खूप फायनान्शियल करंट म्हणजे अगदी कधी-कधी ई-एम-आय वगैरे, तर ह्या हं. गोष्टी आहेत, की चुकवायलाच चुकल्याने. हां, तर तिथे चुकल्या तर म्हणजे पूर्ण लाईफ डिस्ट्रॉय होऊन जाते. कारण तुमचा सिबिल स्कोर हं, अडचणीच्या काळात कधीतरी तुम्हाला लोन घ्यावं वाटलं, हं. तर असं जर कधी झालं तर त्याच्यावर ते लोनही मिळत नाही. परत कलाकार म्हटल्यानंतर कलाकारांना एनिवेज लोनला प्रॉब्लेम असतात, करेक्ट. की तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड आहात, तुम्हाला काही फिक्स नाहीये, त्याच्यामुळं हं, मग ते ते जद्दोजहद करून मिळवतो. आणि त्याच्यात पण जर समजा अशा गोष्टी हं, घडल्या डेली लाईफमध्ये आहे, हं, म्हणजे ब्रेड अँड बटर पासून ते मुलांच्या छोट्या मोठ्या गरजा आहेत, मेडिकल एक्सपेन्सेस आहेत, ज्या हं. इमर्जन्सीमध्ये येऊ शकतात, त्यांच्या एज्युकेशनसाठीच्या गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टींच्या अनेक अडचणी आहेत. करेक्ट. कसं आहे, म्हणजे आम्ही काही वेगळ्या ग्रहाहून आलेली माणसं नाही आहोत. सर्वसामान्यच माणसं आहोत सगळ्यांसारखे. जी अडचण प्रत्येक सर्वसामान्य माणसाला होते हं, रोजच्या जीवनामध्ये, तीच अडचण आम्हालाही होते. कदाचित काही लोकांना, मॅक्झिमम लोकांना हं, महिन्याच्या महिन्याला होतं. कधी थोडा पगार तटला हं, तर
आपण म्हणतो की गणित कोलमडलं. इथे सुरुवातच आमची माहिती आम्हाला 3 महिने नाहीतच मिळणार आहे. करेक्ट. त्याच्या जीवावर मग सगळ्या गोष्टी खर्चाच्या सगळ्या प्लॅन तशा होतात की आज मी काम केलंय ना तर ओके मग त्याच्याप्रमाणे मग सगळ्या गोष्टी बाहेर कुठे छोटं जायचं असेल किंवा काही असेल तर सगळ्यांचं त्याच्यावर होतं. हे फक्त या म्हणजे साईड ऍक्टर्सनाच होतं की मेन लीड करणाऱ्यांना सुद्धा ह्या सगळ्या फेज मधून जावं लागतं? का ते काही माणसं नाही आहेत का? नाही आहेत, पण एक असं असतं ना की नाही तुम्ही लीड करताय तर तुम्हाला आधी देतो ह्यांना नंतर, असं काही असतं? नाही, असं नाही, मला असं नाही नाही वाटत ना? असं काही. सगळ्यांना सगळ्यांना इक्वलच 3 महिन्यानंतरच 3 सगळ्यांना. महिन्यानंतरच. काही ओके. सिनियर कलाकार आहेत कदाचित ज्यांचं पेमेंट 60 दिवसात होतं, पण तसे मोजके आहेत. ओके. आता सध्या पारू तुझी मालिका चालू आहे. कसं असतं ते रुटीन? म्हणजे तू सेटवरती गेलास की त्यानंतर आता बाकी सगळ्यांनाच हे माहितीये की कलाकारांचं काम हे 10-12 तास सेटवरती चालू असतं. पण एक नॉर्मल एक प्रेक्षकांना पण ही एक क्युरिओसिटी असते की अरे 10-12 तास इतका वेळ काय करत असतील आर्टिस्ट सेटवरती? मग ते त्यांचं शूट कसं सुरू असतं? काय सांगशील ओव्हरऑल असं म्हणजे सेटवरती गेल्यापासून ते अगदी पॅकअप होईपर्यंत कसं असतं रुटीन? हे शूट तर खूप इंटरेस्टिंग होतं. पारूच्या बद्दल स्पेसिफिकली बोलायचं झालं तर शूट साताऱ्याला चालू आहे. जो बंगला आहे तो खूप नेचरमध्ये आहे. सो तिथे जाऊन एक फ्रेश इन्व्हायरमेंटमध्ये काम करायला मिळतं. आम्ही गेल्यापासून मेकअप, नाश्ता असेल, मेकअप असेल, आउटडोर असल्यामुळे नाश्त्याची सोय तिथे सेटवरच असते. मेकअप करण्यापासून ते ह्याच्यापर्यंत मजा मस्करीमध्ये छान काम चालू असतं. सगळे कलाकार जे आहेत ते प्रॉम्प्ट आहेत, त्यांना दिलेले सीन्स आहेत ते प्रॉपर रेडी होऊन असतात. आम्ही अजिबात डिले करत नाही. काम करताना अत्यंत प्रोफेशनली काम करतात. अवांतर कधी कुणाला म्हणावं लागत नाही की अरे तुमच्या चर्चा झाल्या त्यामुळे आम्हाला शूटिंगला त्रास झालाय, तुम्ही खूपच डिस्कस करताय किंवा असं काही होत नाही. अत्यंत प्रोफेशनली पटापटापटा सीन कम्प्लीट होतात. अगदी 5-5 मिनिटाचे सीन, मोठे मोठे सीन आहेत ते अगदी सव्वा तासामध्ये आम्ही कम्प्लीट करतो. तर त्याबद्दल कधी ह्याच्याबद्दल प्रोडक्शन टीमकडून किंवा निर्मात्यांकडून आत्तापर्यंत तक्रार आली नाही. आणि मी खरंच म्हणतो की खूप मी लकी आहे की एवढे प्रॉम्प्ट कलाकार आहेत त्यांच्यासोबत काम करायला मिळते. म्हणजे अगदी पानच्या पान सीन आले ना तरी चटाचटा ते सीन होतात आणि ते परफॉर्म करताना बघून रिॲक्ट करून पण एक चांगली ट्रीट असते की यार हे लोक खूप मेहनतीने त्यांचा रोल करतायत आणि ते बघायला त्या फ्रेम मध्ये असून पण एक एनर्जेटिक वाटतं, आनंद मिळतो आणि वाटतं की छान आपल्याला पण अशी काही संधी मिळाली तर आपण असं करू, मी असं केलं असतं. तर याच्याबद्दल नॉर्मली बोलणं होतं. जेव्हा काम नसतं तेव्हा मग काहीतरी गप्पा टप्पा, मित्रमैत्रिणी आहेत आमच्या, त्यांना रील करायचे असतात, मग रीलसाठी फोटोग्राफर म्हणून काम करणं, त्यांचे फोटो काढून देणं, हे होतं. बऱ्याच वेळा आम्ही फिल्म्सवर चर्चा करतो, वेगवेगळे वेब सिरीज आम्ही बघितल्या की त्याच्यावर चर्चा होते. एखादं पुस्तक असतं तर त्या पुस्तकावर चर्चा होते. आमच्याकडे तुम्ही बघितलं असेल अहिल्यादेवींची जी रूम आहे त्याच्यामध्ये खूप मोठी लायब्ररी आहे. सो त्याच्यातली पुस्तकं घेऊन मग ती वाचली जातात, एकमेकांना पास ऑन केली जातात. मग ह्याच्यात ते आहे, त्याच्यात हे आहे, त्याच्याबद्दल प्रतिक्रिया. आम्ही बऱ्याच वेळा सोबत मिळून फिल्म्स सिरीज बघतो. सो हे एक खेळीमेळीचं आणि उत्तम असं वातावरण आहे आणि साधारणपणे हेच सगळीकडे होतं. म्हणजे आता आम्ही वेगवेगळ्या टीम सोबत पण जेव्हा महासंगमच्या माध्यमातून हे केलं आणि याच्या आधी पण मी जेव्हा वेगवेगळ्या सिरियल केल्या तर आम्ही हे क्षेत्र निवडलंय तेव्हा आम्ही सगळेच आनंदानेच हे काम करतो. बऱ्याच वेळा असं होतं की खूप वेळासाठी म्हणून आम्हाला थांबायला लागतं, कारण कॉम्बिनेशन सीन्स असं असतात की एक सीन झाल्यानंतर दुसऱ्या सीन पर्यंत काही कलाकारांना वाट बघण्या पलीकडे पर्याय नसतो. सो त्यावेळेला मग आपण स्वतःचं एंटरटेनमेंट किंवा स्वतःचं हे घेतलं पाहिजे. मग काही वेळा पुस्तक घेणं, काही वेळा आयपॅड काढून त्याच्यावर काहीतरी बघत बसणं, बरेच जण मोबाईलमध्ये, किंवा काही जण इतरांची चर्चा, त्यांची कामं, फोनवर पुढच्या कामांसाठी काही प्रयत्न करत राहणं, हे सगळं होत राहतं. तो आमच्या लाईफचा एक आनंदाचा छानसा पार्ट आहे.
आता रीलचं तू जसं म्हणालास ना, की मधल्या वेळात रील त्याच्यासाठी फोटोग्राफर म्हणून तर गार्गीताई आहेत ना, गार्गी फुले हम्म. यांनी सुद्धा एक स्टेटमेंट केलेलं, की आजकाल ना रीलमुळे कलाकार नाही तर स्टार मिळालेले आहेत. ठीक आहे, ऐकलं हम्म. असेल मे बी तर. हा. तर यावर काय वाटतंय, की रील स्टार जे आहेत ना, त्यांना जास्त संधी दिली जाते म्हणजे कलाकारांपेक्षा. त्यावर काय वाटतंय म्हणायचं? नाही, मला तर खरं सांगायचं तर असा काही अनुभव आलेला नाहीये. कारण माझ्या आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये जे माझे सहकारी आहेत, को आर्टिस्ट माझे, ते असे को आर्टिस्ट आहेत जे उत्तम परफॉर्मर आहेत, छान काम करतात आणि त्यांचे अगदी मोजके फॉलोअर्स आहेत. त्यांना काम मिळालंय. त्याच्यामुळं मी तसं म्हणणार नाही की माझ्यासोबतचे जे लीड पण होते जे माझ्या शोचे, तर त्यांना जेव्हा लीड म्हणून काम मिळालं तेव्हा पण त्यांची संख्या कमी होती फॉलोअर्सची. ती नंतर त्यांच्या कामाप्रमाणे आणि ह्याच्याप्रमाणे ते वाढत गेली. सो मला नाही असं वाटत. आणि समजा कुणाला मिळालंच तर ते काम तेवढ्यापुरतंच राहील. बरोबर. कॅमेरा असा आहे की तुम्हाला तिथे परफॉर्मन्स दिल्याशिवाय ते नाही होणार. म्हणजे तुमचा प्रोजेक्ट तुम्हाला जो रोल मिळालाय त्याच्यासाठी तुम्ही जेवढं तुमचं पर्सेंट ऑफ वर्क तुम्हाला देणं गरजेचं आहे तेवढं जर तुम्ही नाही दिलं तर तुम्ही परत बॅक टू झिरो होणार आणि तुम्हाला काहीच करता येणार नाही. सो उलट अशा लोकांना खरंच मिळत असेल तर संधी मिळावी, त्यांनाही त्यांचं टेस्टिंग होईल की बाबा रील करणं सोशल मीडियासाठी आणि कॅमेरासमोर परफॉर्म करणं ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आणि जर त्यांना त्या जमल्या तर उत्तम, नाही तर मग जे छान जमतंय ते छान करावं. ज्यांना कॅमेरासमोर छान काम करता येते त्यांना ते काम करू द्यावं. हा साधा सोपा पर्याय आणि उपाय आहे त्याच्या मागचा. तुझ्या बाबतीत हा अनुभव आलाय म्हणजे तू एखादी ऑडिशन द्यायला गेलायस किंवा कॉल आलाय आणि तेव्हा तुला पहिला प्रश्न हा विचारण्यात आलाय का की तुमचे सोशल मीडिया फॉलोअर्स किती आहेत? अच्छा, कमी आहेत, जास्त आहेत तरच तुम्हाला मिळणार, कमी येतात नको, ठीक आहे, असं झालंय? नाही, सुदैवाने आजपर्यंत नाही. आणि जे आणि जेवढं काम मिळाले ते मी उत्तम करायचा प्रयत्न केलाय. जेव्हा जेव्हा ऑडिशन येते तेव्हा प्रॉपर त्या ऑडिशन मध्ये पण उत्तम देण्याचा प्रयत्न करतो. आणि सोबत आधीचे पण काम त्या प्रोडक्शन हाऊसने चॅनलने पाहिलेले असतात, डिरेक्टरने पाहिलेले असतात, तर त्या जोरावर काम मिळतं. मला आतापर्यंत कधीच माझ्या सोशल मीडियाच्या फॉलोअर्स बद्दल विचारलं गेलं नाही. चांगली गोष्ट आहे खरं तर. मला अजून एक विचारायचं आहे की हा तर मुद्दा आपण डिस्कस केला की पैसे लेट मिळतात तुम्हाला, पैसे खूप उशिरा मिळतात याबद्दल. अशीच ना मालिकांमध्ये काम करताना तुला कुठली गोष्ट खटकतेय किंवा कलाकारांमध्ये तुमच्याशी चर्चा होते की नाही यार हे बदलायला हवं, हे फारच प्रॉब्लेमॅटिक आहे, असं काय होतं? खरं तर ह्याची लिस्ट मोठी आहे खूप. पण एक दोन काही उदाहरणं दिलीस तर? 2-3 उदाहरणांमध्ये पहिलं तर मॅनेजमेंट हे सगळ्यात महत्वाचं आहे, ज्याने सगळ्यांच्याच वेळा, एफर्ट्स आणि पैसे वाचणार आहेत. तर ते मॅनेजमेंट प्रॉपर झालं म्हणजे अगदी स्क्रीन प्ले येण्यापासून, स्क्रीन प्ले आला व्यवस्थित वेळेमध्ये तर शेड्यूल प्रॉपर लागू शकतात. 30-30 दिवस शूट करण्यापेक्षा कदाचित ते 25 दिवसांवर येईल. कारण ही जी कलाकार मंडळी आहेत ही माणसं आहेत, थकतील ना मेंटली फिजिकली, त्यांना पण त्यांचं घर आहे. तो थोडासा वेळ मिळाला तर ते फ्रेशली काम करू शकतील आणि त्या 5 दिवसांचे निर्मात्यांचे पैसे वाचतील, जे विनाकारणचे खर्च होते. जर तसं नियोजन झालं तर ही एक चेन आहे. तर त्या चेनचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा निर्मात्यापासून सुरुवात होतो, जिथे त्याने नियोजनाचं गणित सांभाळलं, ज्याच्यामध्ये शेड्यूलचं पण आहे, कामाचं आणि पैशांचं पण नियोजन. ह्या दोन गोष्टी सांभाळल्या की पुढचं सगळं स्ट्रक्चर. कोणीही काम करण्यासाठी, मेहनत घेण्यासाठी कंटाळा करत नाही, नकार देत नाही. कुणालाही असं वाटत नाही की आज माझा एकच सीन व्हावा आणि फुकट बसून पैसे मिळावे, की मला बोलवलंय नाही शूट केलं तरी चालेल असं कोणी सगळ्यांचं म्हणणं असतं की मला वेळेवर बोलवा, जेवढं काम आहे तेवढं मला करून घ्या, मला काही अडचण नाही, आणि झालं की मला सोडा. तर ते झालं की सगळ्या गोष्टी सुरळीत होतील, मग काय अडचण होणार नाही, मग बसून निगेटिव्हिटी येणार नाही, कोणी नाराज होणार नाही, काम पटापटा निघेल आणि त्या पॉझिटिव्हिटीने सगळ्या गोष्टी बरोबर होत राहतील, एकमेकांशी सगळ्यांचं चांगलं होईल. सगळ्यांनी आता ह्या दरम्यानच्या काळात मला अनेकांकडून ऐकायला मिळालं की काही डिरेक्टर्स आहेत ते
कलाकारांशी, स्पेशली महिला कलाकारांशी पण धड वागत नाहीयेत, बरोबर. त्यांनाही शिव्या देत आहेत. हम्म. तर त्यांनी थोडंसं सांभाळायला हवं की एका मोमेंटला प्रत्येकाने त्याच्या संयमाची बरोबर. वाट न बघता जर संयम सुटला हम्म. तर मग डिरेक्टरला गुरु म्हणून आपण हे करतो, बरोबर. तर तो जर संयम सुटला तर मग त्या गुरुची मर्यादा ते विसरली जाईल व्यक्तीकडून त्या, आणि मग ते वाईट होईल. तर असं होऊ नये, करू नये त्यांनी. याची जबाबदारी सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण सगळ्यांना एकमेकांना मान दिला, प्रत्येकाच्या इमोशन्स रिस्पेक्ट करून तुम्ही समजून घेतल्या, तर ऍडजस्टमेंट ही दोन्हीकडून असते, बाजू Yes, दोन्हीची समजून घ्यायला हवी. करेक्ट. जर प्रोडक्शन टीमला असं वाटतं की आमची बाजू समजून घ्यावी, तर प्रोडक्शन टीमने इतरांची बाजू समजून घ्यावी आणि रिस्पेक्टफुली त्यांच्याशी सांगावं की अडचण आहे. बरोबर. सांगितलं की कोणी करत नाही, अडचणीवर आपण मात मार्ग करतो. काढतो आणि गोष्टी थोडे रिस्पेक्टफुली बोलाव्या. अडचणी सांगायला आला की तू चुकीचा आहे, तू असाच आहे असं म्हणू नये. प्रेमाने सांगितलं, प्रेमाने त्याच्याबद्दल अटेम्प्ट करून तो प्रॉब्लेम टॅकल करून बाजूला केला, तर गोष्टी साहजिक आहेत, सुरळीत होऊन जातील. इट्स अ गिव्ह अँड टेक रिलेशन. तर तेच अपेक्षा तेवढीच आहे, Correct. त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षाच नाहीत करत कोणी. बरोबर. नाही, आणि खरं तर ना ही जी पैशाची गोष्ट आहे ना, ती आत्ता नाही पहिल्यांदा, ह्याच्या आधी सुद्धा बऱ्याच कलाकारांनी आम्ही बघितलंय की एका सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन, एका मर्यादेच्या पलीकडे जाऊन ना, शेवटी त्यांनी मग सोशल मीडियाचा उपयोग केला की ऑप्शनच नव्हता. पर्याय शिल्लक राहिल्यानंतर हा. नाही म्हटल्यानंतर काय करणार ना. कारण सोशल मीडिया आजकाल असं झालंय ना आणि की दुर्दैवाने काय आहे की मराठीच्या फिल्मसाठी मराठी चित्रपट महामंडळ आहे, पण मालिकांसाठी असे कुठलीही संघटना नाही, युनियन वगैरे युनियन नाही. कलाकारांची तर निश्चित नाही. युनियन आहेत त्या म्हणजे कामगारांच्या आहेत, सेटवाल्यांची वेगळी असेल किंवा लाईटवाल्यांची, कामगारांची म्हणून लेबर युनियन म्हणून, अशा वेगवेगळ्या आहेत, वेगवेगळ्या पक्षांच्या आहेत. पण चित्रपट मालिकासाठी म्हणूनची जी एक वेगळी संघटना असायला हवी, ती संघटनाच नाहीये. हिंदीमध्ये वेगवेगळ्या आहेत, मराठीमध्ये नाहीये. त्यामुळं ह्याच्याबद्दलचा दाद कुणाकडे मागायचा हा प्रश्न आहे. मग त्यातल्या त्यात तिथल्या तिथे ओळखीचा कोणी नेता असेल, काय असेल, तर तिथल्या तिथं काहीतरी प्रयत्न होतात, पण ते एकट्या व्यक्तीबद्दल होतात, त्याच्या एकट्या व्यक्तीचाच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आणि ते संपतं. बाकीचे लोक राहतात त्याच्यामध्ये तसेच. आता ना हे हिंदीमध्ये सुद्धा ना, आता हिंदीचा विषय निघालाच आहे आणि मी तसंही विचारणारच होते की बऱ्याचदा ना कलाकार असं म्हणतात की मराठीपेक्षा ना हिंदीमध्ये जास्त पैसे मिळतात. ठीक आहे, कारण तो सगळा व्यापच खूप मोठा आहे आणि तिथे प्रेक्षक वर्ग पण खूप मोठा आहे. ठीक आहे, तसं काही ऐकण्यात आलंय का की मराठीपेक्षा खरंच हिंदीमध्ये जास्त पैसे आहेत आणि मराठीत मग का मिळत असतील कमी कलाकारांना पैसे? नाही, काय होतंय की एखादा शो तुम्ही फक्त एका राज्यापुरतं दाखवणं आणि पूर्ण देशासाठी दाखवणं हा फरक पडतो. त्याच्याप्रमाणे त्याचं बजेट पण अगदी दुपटी तिपटी 4 पटीने वाढत जातं. तर अर्थात तिथे खूप मोठं आर्थिक गणित आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात पैसे मिळतात. सो तिथे अर्थातच मराठीपेक्षा पैसे जास्त मिळतात. दुर्दैवानं मी काही कलाकारांशी आणि यांच्याशी बोललो तेव्हा एक काळ होता जिथे खरंच मराठी कलाकारांना चांगले पैसे मिळायचे, याच्यापेक्षा जास्त पैसे मिळायचे. पण मधल्या काळात काय झालं की काही जे प्रोडक्शन टीम असेल किंवा कोणी असेल ते हिंदीमध्ये पण काम करायला लागले. तेव्हा झालं की अरे हे आर्टिस्ट मराठीमध्ये एवढ्या बजेटमध्ये काम करतायत, तर अजून एक 2-5 हजार रुपये देऊन वाढून फक्त, कशाला तुम्हाला एवढे पैसे द्यायची गरज आहे. अशाही गोष्टी माझ्यापर्यंत आल्या की आम्ही मराठीमध्ये, बरं ते मराठीमध्ये सेम प्रोडक्शनचं काम करताना हिंदीमध्ये त्यांचा पर डे चांगला होता आणि तो मराठीमध्ये आल्यानंतर किंवा तो कमी तर मराठीमध्ये झालाच, पण हिंदीमध्ये पण दुसऱ्या शोला नाही अरे मराठीमध्ये तर एवढ्यामध्ये काम करतात ना ते पुन्हा कमी बजेट. बरं, जेव्हा की पूर्ण इंडस्ट्रीमध्ये हे खूप चांगल्या रीतीने सगळ्यांना माहिती आहे, सगळे अनेक वेळा कलाकारांनी, दिग्दर्शकांनी आणि मोठ्या मोठ्या कलाकारांनी सांगितले की मराठीतले जे आर्टिस्ट आहेत ते अनेक आर्टिस्ट थिएटर बॅकग्राऊंडचे आहेत, ते उत्तम काम करतात, उत्तम पाठांतर असतं, उत्तम विचाराने समजुतीने समजून काम करतात. त्यांना फक्त स्क्रिप्ट बद्दल तेवढंच हे न करता त्यांना तो रोल हे करायला, वाढवायला, फुलवायला आवडतो आणि परफॉर्मर आहेत मराठी कलाकार.
सो मला वाटतं की मग त्यांच्यापेक्षा जास्त म्हणत नाही, पण जेवढे त्या ताकदीच्या कलाकारांना तुम्ही हिंदीमध्ये पैसे देताय, हिंदी भाषिकांना देताय, तेवढेच मराठी कलाकारांना पण द्यायला हवे ना. बरोबर, करेक्ट. तुम्ही मराठी आहात म्हणून तसा का अन्याय करताय? आणि ही माणसं पण आपलीच आहेत जी करेक्ट त्या फील्डमध्ये जाऊन काम करतात, हिंदीमध्ये काम कमी करतायत पैसे. बरोबर. नाटकासाठी तुला विचारणा होतीये का, किंवा तू पुढाकार घेतोयस का की नाटकासाठी काही असेल रोल, तर त्या संदर्भात काही होतं का? मला अर्थात आवडेल. माझं शिक्षण नाट्यशास्त्रामध्ये हो. झालंय, ललित कला केंद्राचा Yes, yes. विद्यार्थी आहे. माझी सुरुवात हौशी रंगभूमीमध्ये झाली आहे. मी तिथून माझं कलाकार म्हणून माझी निर्मिती घडलोय तिथून. सो अर्थात मला स्टेजवर काम करायला आवडेल. मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आलो 2006 मध्ये, तेव्हा पण मी पहिलं काम हे व्यावसायिक नाटकामध्ये केलं. मला पहिल्यांदा व्यावसायिक नाटकामध्ये माझ्या 2 व्यावसायिक नाटकं केली. एकाचे अगदी रिप्लेसमेंट म्हणून काम करत होतो, त्याच्यामुळे मला अगदी 10-12च प्रयोग करायला मिळाले. पण दुसरं एक नाटक होतं ज्याचे मी साधारणपणे 100 प्रयोग केले. सोबत आम्ही एक प्रायोगिक संस्था पण स्थापन केली होती, ज्याच्यामधून आम्ही नाटक प्रोड्यूस केले. सो 2-3 नाटकं प्रायोगिक नाटकं दीर्घांक होते ते, तर ते प्रोड्यूस केले. त्याला अवॉर्ड वगैरे पण मिळाले. काही शॉर्ट फिल्म प्रोड्यूस केल्या मित्रांच्या. सो कारण निर्मितीमध्ये आनंद आहे. सो जसं मी हौशी रंगभूमीवर शिकलो होतो तेच आणि इकडे पण, म्हणून मी कार्यकारी निर्माता म्हणून पण त्याच आवडीपोटी म्हणून काम करायला लागलो. आणि नाटकात मधल्या काळात एक वेळा झालं होतं की विचारणा झाली होती, पण ते झालं नाही पुढे कंटिन्यू. आता पण काही दिवसांपूर्वी चालू होतं, पण ते समाव नाटकच नाही, ते उभारलंच नाही अजून, नाटकच उभं राहिलं नाही. शेवटचे 2 प्रश्न घेऊया. आता खरं तर आपण पारूच्या सेटवरती नाही आहोत, पण तू भेटलाच आहेस, आता इथे आपण भेटलोय, तर मग पारूच्या सेट, पारू मालिका पण तुफान गाजतीये. प्रत्येक कलाकार त्यामधले गाजतायत, प्रत्येक कॅरेक्टर गाजताय, तर फॅन्स येतात सेटवरती. तर असा कुठला काही फॅन्सचा इमोशनल असेल किंवा कुठला एक छान वाला असेल किस्सा, तो काही शेअर करू शकतोस? किस्सा म्हणजे माझ्या बाबतीत असं झालंय की मी जो रोल करतोय तो तसा खूप शांत, कमी बोलणारा आणि काम आणि या संदर्भात असलेला, म्हणून कदाचित लेखक मला नेहमी ऑफिसच्या कामावर पाठवतात आणि बाकी सगळे घरात बाकीचे सीन करत राहतात. गमतीचा भाग आहे. सो इतर कॅरेक्टर्स आहे ना, मला असं झालंय की बऱ्याच वेळा मला दामिनीचे मिस्टर वगैरे म्हणून हाका मारल्या गेल्या. म्हणजे मी काही ठिकाणी मी तुळजापूरच्या मंदिरात होतो, तर तेव्हा काही लोक आले आणि ते सांगायला लागले की तुम्ही सगळ्या नवऱ्यांचं प्रतिनिधित्व करताय, कसं त्यांना गप्प बसायला लागतं, बायकोच्या पुढे काही बोलता येत नाही. असे गमतीशीर किस्से मी आमच्या बायकोला म्हणतो. आणि तुम्ही जसं टॉन्ट मारताना एकच काहीतरी वाक्य बोलता आणि सर तिला तिरकसपणे उत्तर देता किंवा तिची चेष्टा करता, सेम तसं मी करतो. सो अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्यात. मधल्या काळात मग मी आदित्यचा काका म्हणून ओळखायला लागलो. सो हे होत राहतंय. खूप चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे मी मधल्या काळात फिरायला म्हणून गेलो होतो दुबईला, तर तिथे पण मला प्रेक्षक भेटले होते. दुबईला? आणि तर तेच आहे की वेगवेगळ्या भागामध्ये माझ्या इतर सहकाऱ्यांना कदाचित कामाच्या व्यापामुळे बाहेर फिरता येत नाही, त्यामुळे कदाचित खूप कमी इंटरॅक्शन होतं. कदाचित सोशल मीडियामधून होत असेल, पण प्रत्यक्ष इंटरॅक्शन मध्ये आम्ही 2-3 कलाकार जे आहोत ते सतत कमी वेळ काम करत असल्यामुळे, आम्ही जास्त बाहेर असल्यामुळं आम्हाला खूप रिॲक्शन येतात की खूप छान चाललंय, आम्हाला आवडतं, आम्ही आवर्जून बघतो. म्हणजे लहान मुलं पण बघतायत आणि वयस्कर व्यक्ती पण बघतायत. बरं, जेंडर पण ह्याच्यामध्ये हे नाहीये, सगळे. म्हणजे माझ्या घरात पण अशी हे आहे की रोज रात्री डिनर करताना कंपल्सरी आम्हाला तो शो बघायचा असतो. माझी 2ही मुलं पारूचा एपिसोड बघितल्याशिवाय जेवण करत नाहीत. एक फॅमिली इव्हेंट झालाय तो, की रोज एपिसोड बघायचा आणि मग जेवण कम्प्लीट करून मग पुढच्या गोष्टींना मार्गी लागायचं. मी आल्यापासून बघतेय तुमची 2ही मुलं खूप क्युरियस आहेत, तर त्यांना असं कधी होतं का की बाबा हे पुढे काय होणार आहे, सांगा नाहीत, आता तुमची एंट्री कधी असणार आहे किंवा आता मालिकेत उद्या काय घडणार आहे, असं विचारतात? हो, अर्थात विचारतात. ते
खूप क्युरियस असतात, सतत विचारतात, पण मी कधीच काही सांगत नाही. आणि बऱ्याच वेळा शूट करून आलेलो असतो तरी पण सांगत नाही, आणि काही वेळा पुढील गोष्ट काय होणार आहे, कारण त्यांच्या ज्या लाईव्ह बघतानाच्या ज्या रिॲक्शन आहेत, त्यांना जे सरप्राइझिंग एलिमेंट मिळणार आहेत, सो तो कोणाचाही जाऊ नये ह्याची मी खबरदारी घेतो. कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोटे छोटे सरप्राईज आहेत प्रत्येक शो मध्ये, एपिसोडमध्ये, तर ते मिस होऊ नये म्हणून मी ती ठेवतो, त्यांना सांगत नाही. आणि मालिका वर्ग म्हटलं की जास्त महिला वर्ग एक्साइटेड असतो की मालिका बघायची. याव्यात पुरुषांकडे तर रिमोट नसतोच. म्हणजे तुमच्या घरातल्या बद्दल मला आईविषयी आणि तुमच्या पत्नीविषयी विचारायचंय की त्या किती एक्साइटेड असतात बघायला, आणि त्यांच्यात काय चर्चा रंगते घरी या मालिकेविषयी? नाही, माझी आई माझ्या गावी असते तर ती अर्थात पूर्ण वेळ सिरियल सगळ्याच बघते, तर तिला खूपच आवड असते, आणि काय झालं काय नाही वगैरे, कधी माझ्याबद्दल काही बोलायचं असेल तरी मला फोन करून वगैरे बोलते, आणि सगळ्यांचे ज्यांचे परफॉर्मन्स आवडले त्यांची नावं वगैरे हे सगळं माहीत करून घेणं वगैरे. आणि घरात पण अर्थात हे चालू असतं. माझी बायको ऍक्च्युली क्रिएटिव्ह म्हणून काम करायची याच्या आधी, सो ती रायटर पण होती. सो इंडस्ट्रीमध्ये तिचे बरीच वर्ष काम केले तिने वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये, फिल्म आणि सिरियलमध्ये. सो ती ओव्हरऑल ह्याच्याबद्दल, प्रोजेक्टबद्दल पण बोलते की हा कसा चाललाय, लोकांच्या परफॉर्मन्स बद्दल बोलते की हे आजच्या एपिसोडमध्ये असं झालं नाही, तसं झालं नाही. सो एक इंडस्ट्रीमधला नॉर्मल प्रेक्षक वर्ग आणि इंडस्ट्रीमधला जो ज्याला माहिती आहे हे सगळं, त्याचं बोलणं. सो आमचं तसं बोलणं होतं की आजच्या एपिसोडमध्ये काय झालं, किंवा ओव्हरऑल आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये काय आलं, फिल्म बद्दल बोलताना. सो साधारणपणे आमचं तसं बोलणं होतं. वा, छान. आता एक शेवटचा प्रश्न की दादा, तू प्रेक्षकांना एक अभिनेता म्हणून माहितीच आहेस, पारूमध्ये सुद्धा सगळेजण तुला बघतातच, पण एक अभिनेता सोडून तू बाकी सुद्धा खूप ऍक्टिव्ह आहेस, म्हणजे पॉलिटिक्स मध्ये सुद्धा तू आहेस, तर त्याविषयी काय सांगशील की अभिनेता सोडून तू अजून कशात तुला इंटरेस्ट आहे आणि तू काय करतोस? एक थोडक्यात तुझी माहिती. मला सायकलिंग, रनिंग करायला आवडतं, पण ह्या काही काळामध्ये मला ते करता आलं नाही, कारण शूट बाहेर असल्यामुळं माझा येण्या जाण्यामध्येच प्रवासामध्ये खूप वेळ जातो. आणि मला फिल्म्स बघायला आवडतात, वेब सिरीज बघायला आवडतात. माझ्याकडे भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठाचं पुणे जिल्ह्याचं पद आहे, उपाध्यक्षाचं. साधारणपणे वर्षभराच्या काळामध्ये काही माझ्यापर्यंत अडचणी आल्या नव्हत्या, आणि आपण म्हणतो ना की आपण ऍडजस्ट करून होतो, तर तोपर्यंत. पण या निमित्ताने असं झालं की मला त्याचंही काम करायला मिळालं, आणि मला झालं की आपल्याकडे एक जबाबदारी दिली आहे एका संघटनेने, तर ती जबाबदारी या उशिरा का होईना आपण ती घेऊया, आणि फक्त एकट्यासाठी न लढता आपण सगळ्यांसाठी लढूया. आणि झालं, 2 लोकांचं जरी चांगलं झालं तरी त्याच्यात आनंद आहे. त्याच्यातून काही स्वार्थ लाभ मिळावा यापेक्षा निश्चितच नाही माझी. ज्यांच्या अडचणी दूर झाल्या तर त्यांच्याबद्दल आनंदच होईल, तेवढं बस आहे. येस, किती छान. सो खूप आज सगळ्याच प्रश्नांची मला वाटतं तुला जे तू ठरवलेलंच बोलायचं किंवा जे तुला मनापासून व्यक्त व्हायचं होतं ते तू झालायस का? हो, कारण बऱ्याच दिवसापासून असं होतं ना की मी माझ्याशीच माझा खूप संवाद होत होता. मला ते माझी बाजू पूर्णपणे मांडायची होती, जी कदाचित मला असं वाटतं की आत्ताच्या आपल्या या पूर्ण सेशनमध्ये मी माझं मत पूर्ण आणि कसलाही किंतु परंतु न ठेवता मी मांडलंय. मला कोणालाही खुश करायचं नव्हतं, मला कोणाने विनाकारण नाव घेऊन त्यांना दुखवायचं नव्हतं, त्यांचं नुकसान करायचं नव्हतं. तर जी बाजू माझी आहे, मला जी योग्य वाटते ती योग्य बाजू मांडायचा मी प्रयत्न केला, माझं मन मोकळं करायचा प्रयत्न केला. आणि ज्यांनी माझ्यापर्यंत त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या त्यांच्या वतीनं मी एकंदरीत बोललो. थँक्यू सो मच. आणि मलाही खूप छान वाटली, मजा आली बोलताना. आणि आय होप की हा व्हिडिओ इतरही कलाकार जर बघत असतील तर त्यांनाही वाटलं असेल की येस, आमच्या मनातलं तू सगळं आज इथे व्यक्त झालेलं आहेस. आणि एकच अपेक्षा की तुझ्या सगळ्या तुमच्या कामांना यश मिळो आणि लवकरात लवकर सगळे अडकलेले पैसे तुम्हाला मिळो. येस, थँक्यू सो मच. येस, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.